Hello students, let's start our today's session of the physics. Okay, तर लास्ट टाइम हा आपण प्रॉब्लेम स्टडी करत होतो ज्याच्यामध्ये 12 व्होल्टची बॅटरी आहे आणि 3 रेजिस्टर्स आहेत 10 ओहम, 20 ओहम अँड 30 ओहम. ओके, R1 is 10 ohm, R2 is 20 ohm and R3 is equal to 30 ohm. तर यांचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. 10 ओहमला पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, 20ला किती असेल आणि 30ला किती असेल, म्हणजे V1, V2 आणि V3 चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करता येईल बघा. तर इन सिरीज कॉम्बिनेशन करंट थ्रू ऑल द रेजिस्टर्स इज सेम. ओके, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, सगळ्या रेजिस्टन्स मधून तेवढाच करंट पास होतो अँड देअरफॉर करंट इज सेम अँड फी इज इक्वल टू काय असतं, I इंटू आर असतं. मग करंट जर कॉन्स्टंट असेल सगळ्या रेजिस्टन्स मधून तर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, रेजिस्टन्स येणार आहे. ओके, अँड देअरफॉर V1 बाय V3 जर फाइंड आउट केलं किंवा V3 बाय V1 जर फाइंड आउट केलं तर किती येणार बघा, V3 डिवायडेड बाय, सो देअरफॉर V3 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू काय होणार आहे, R3 बाय R1 येणार. कारण पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेजिस्टन्स. सो R3 किती आहे 30, R1 किती आहे 10, सो दिस इज इक्वल टू 3. सो V3 इज इक्वल टू काय येणार आहे, 3 V1 येणार आहे. म्हणजे मी काय करतोय लक्षात घ्या. त्याचबरोबर V2 बाय V1 देखील कॅल्क्युलेट करूया. V2 डिवायडेड बाय V1 दॅट इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय काय येणार आहे, R1 येणार. कारण पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेजिस्टन्स. V2 बाय V1 इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1. R2 ची व्हॅल्यू किती आहे 20, R1 ची व्हॅल्यू किती आहे, इट इज 10, सो इट इज इक्वल टू 2. सो V2 इज इक्वल टू 2 V1. ओके, त्याचबरोबर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, बॅटरीचं टोटल पोटेन्शियल हे तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. ऑल्सो V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू काय होणार आहे, 12 होणार. म्हणजे बॅटरीचं जे टोटल व्होल्टेज आहे ते काय होतं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणाऱ्या रेजिस्टन्सेस मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे याला फर्स्ट रेजिस्टन्सला थोडं व्होल्टेज जाणार, सेकंडला थोडं जाणार आहे आणि राहिलेलं सगळं काय होणार आहे, थर्डला जाणार आहे. सो V1 प्लस V2 प्लस V3 12 असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर V2 इज इक्वल टू काय आहे, दॅट इज 2 V1 आहे. बरोबर, V2 इज इक्वल टू 2 V1 अँड V3 इज इक्वल टू 3 V1. हे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे. त्याची फक्त व्हॅल्यू इथं आता प्लेस करूया. V1 प्लस V2 is the 2 V1 plus 3 V1 is equal to 12, and therefore V1 plus 2 V1 plus 3 V1 is equal to 6 V1 is equal to 12. म्हणजे V1 ची व्हॅल्यू येणार आहे 2 व्होल्ट. V1 किती येणार आहे 2 व्होल्ट. 12 by 6 that is 2 व्होल्ट. V1 जर 2 व्होल्ट आलं तर V2 किती येणार बघा, V2 इज इक्वल टू 2 V1 आहे. सो 2 इंटू 2 म्हणजे किती येणार आहे 4 व्होल्ट. आणि V3 किती येणार आहे, V3 इज इक्वल टू 3 V1. सो 3 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 6 व्होल्ट. टोटल परत 12 होते का बघा. म्हणजे फर्स्ट रेजिस्टन्सला 2 व्होल्ट जाणार, सेकंड रेजिस्टरला 4 व्होल्ट जाणार अँड थर्ड रेजिस्टरला किती 6 व्होल्ट. 6 प्लस 4 प्लस 2 म्हणजे किती होणार आहे टोटल 10 व्होल्ट. सो इन दिस वे देर इज अ कॅल्क्युलेशन. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये अनेक रेजिस्टर असले तर त्यांचा रेजिस्टन्स कसा काढायचा हे व्यवस्थित लक्षात येईल. या प्रॉब्लेमवरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो पहिली गोष्ट V1 प्लस V2 प्लस V3 म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज लिहायचं. ओके, V1 प्लस V2 प्लस V3 म्हणजे काय लिहायचं, बॅटरीचं टोटल व्होल्टेज लिहायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, V2 बाय V1 आणि V3 बाय V1 हा एक रेशो लिहायचा आणि त्याच्यामध्ये V1 प्लस V2 प्लस V3 च्या ठिकाणी V2 आणि V3 रिप्लेस करा. म्हणजे संपूर्ण इक्वेशन V1 च्या स्वरूपात होईल आणि तुम्हाला आन्सर मिळेल. Okay, now the next example.
So this is the next example. A silver wire has a resistance of 4.2 ohm. Okay, resistance किती दिलेला आहे? 4.2 ohm at 27 degrees Celsius. And resistance of 5.4 ohm, म्हणजे हा resistance 27 डिग्री सेल्सिअसला आहे. त्याचबरोबर 100 डिग्री सेल्सिअसला रेजिस्टन्स किती आहे? 5.4 ओहम आहे. 100 डिग्री सेल्सिअस. डिटरमाइन द टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. डिटरमाइन टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. तर आपण टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स बघितलेला आहे. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला बघितला आहे. कुठला फॉर्म्युला बघा? resistance at T degree Celsius is equal to resistance at 0 degree Celsius in bracket 1 plus alpha into change in temperature. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आता रेजिस्टन्स ऍट T डिग्री सेल्सिअस म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस किंवा 100 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे आता 27 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स दिलाय आणि 100 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स दिलाय. याच्यावरून काय होणार आहेत? आपल्याला इथं दोन इक्वेशन मिळणार आहेत. ओके, दोन इक्वेशन. तर पहिले इक्वेशन रेजिस्टन्स ऍट 27 किती आहे? 4 आहे. रेजिस्टन्स ऍट 0 माहिती नाही. 1 प्लस अल्फा. चेंज इन टेम्परेचर किती होणार? 0 पासून 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत राईज इन टेम्परेचर झालेला आहे. सो डेल्टा टी ची व्हॅल्यू किती घेणार आहे? 27. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन, आता रेजिस्टन्स किती आहेत का? 5.4 आहे. आर नॉट माहिती नाही. 1 प्लस अल्फा. अल्फा म्हणजेच काय? टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इंटू किती? चेंज इन टेम्परेचर किती होणार आहे? 100. ओके, कारण सुरुवातीचं टेम्परेचर आपण 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करतोय. फायनल टेम्परेचर म्हणजे किती होणार आहे? 100 होणार. सो 100 मायनस 0 म्हणजे 100 चेंज इन टेम्परेचर. असे दोन इक्वेशन आपल्याला इथे मिळणार आहे. आता याच्यानंतर काय करूया? इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. तर काय होणार बघा? 5.4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू आर नॉट गेट कॅन्सल. इक्वेशन 2 मध्ये काय राहणार आहे? 1 प्लस 100 अल्फा राहणार आहे. डिवायडेड बाय 1 प्लस 27 अल्फा राहणार. ओके, मग आता 5.4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 54 डिवायडेड बाय 40 असं आपण लिहू शकतो. 54 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 1 प्लस 100 अल्फा डिवायडेड बाय 1 प्लस 27 अल्फा. आता इथं डिव्हिजन करूया. 4 न डिवाइड होत आहे. 4 न नाही, 2 नच डिवाइड करावं लागेल. 2 ने डिवाइड केल्यानंतर 27 बाय 20 होणार आहे. ओके, आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 27 इंटू 1 27 प्लस 27 इंटू 27 अल्फा इज इक्वल टू 20 इंटू 1 दॅट इज 20 अँड 20 इंटू 100 म्हणजे 2000 अल्फा. आता अल्फाच्या टर्म एका साईडला घेऊया. ओके, मग आता 27 मायनस 20 जर केलं तर 27 मायनस 20 म्हणजे 20 ला LHS ला गेल्यानंतर 20 मायनस होणार आणि हे RHS ला काय होणार आहे? 2000 अल्फा मायनस 27 इंटू 27. 729 अल्फा. ओके, सो LHS ला 7 राहणार आणि RHS ला 2000 मायनस 729 किती होणार? 1271 अल्फा. सो देयरफॉर अल्फा इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 1271. हे डिव्हिजन तुम्हाला लॉग टेबल न करावं लागेल. सो दिस व्हॅल्यू 7 divided by 1271
This value is coming to be 5.5 into 10 raised to minus 3. 5.5 into 10 raised to minus 3 per degree Celsius is the unit. ओके, जरा व्हॅल्यूज सगळ्या व्यवस्थित आहेत का चेक करा. सिल्वर वायर हॅज रेजिस्टन्स 4.2 ॲट 27, म्हणजे 4.2 ॲट 27 आहे. त्याच्यानंतर 5.4 आहे ॲट 100. 5.4 ॲट 100 म्हणजे पहिलं इक्वेशन 4 बाय मिस्टेक इथं 4 लिहिलं, हे 4.2 पाहिजे. ओके, सो इट इज माय मिस्टेक. सो 4.2 इथं पण 4.2 लिहावं लागेल. थोडी मिस्टेक झाली आहे बघा, त्याच्यामुळे आन्सर चेंज झालेलं आहे. आता हे किती होणार आहे, 54 डिवायडेड बाय 42 होणार. 7 ने डिवाइड केलं 9/7 येणार. आणि मग हे आता सगळं चेंज होणार. सॉरी, बाय मिस्टेक 4.2 ऐवजी 4 लिहिल्यामुळे हा सगळा मिस्टेक झालेली आहे. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 9 into 1 9 प्लस 27 into 9 इथे येतं 243 येतं. 243 इज इक्वल टू 7 into 1 7 and 7 into 100 700 हे अल्फा आणि इथं पण अल्फा. आता 9 - 7 करूया. 9 - 7 इज इक्वल टू 700 अल्फा minus 243 alpha. Okay, so 2 is equal to 700 minus 243. किती येते, 457 अल्फा होणार. सो अल्फा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 457. सो 2 डिवायडेड बाय 457 ची व्हॅल्यू येते 0.004 इन म्हणजे 4.376 इंटू 10 raised to minus 3 येते पर डिग्री सेल्सिअस. आता बरोबर आहे का बघा, का आणखी कुठे मिस्टेक झाली आहे. 27 डिग्री सेल्सिअसला 4.2, 100 डिग्री सेल्सिअसला 5.4. 5.4 डिवायडेड बाय 4.2. ओके, 1 + 100 अल्फा डिवायडेड बाय 1 + 27 अल्फा. ओके, 9/7 9 plus 9 plus 243 अल्फा इज इक्वल टू 7 plus 700 अल्फा. सो 9 - 7 म्हणजे 2 येणार आहे आणि 700 अल्फा मायनस 243 अल्फा म्हणजे काय येणार आहे, 457 अल्फा येणार. अँड देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 457. आता हे बरोबर आहे, 2 डिवायडेड बाय 457. So this is coming to be 4.376 into 10 raised to minus 3 per degree Celsius. So this answer is correct. There is no problem. Given information मध्ये थोडी मिस्टेक असू शकते. Okay. This one is the next problem. A 6 meter long wire has diameter 0.5 mm. Its resistance is 50 ohm. Find the resistivity and conductivity. Given काय काय आहे बघा, length is given as 6 meter and diameter is given as 0.5 millimeter and its resistance is also given as 50 ohm. तर सुरुवातीला रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय सिग्मा. आता रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय बघा, रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू आर इंटू ए डिवायडेड बाय एल. ठीक आहे, आर इंटू, आता डायमीटर दिलेला असेल तर एरिया कसा काढायचा, रेडियस दिलेला असेल तर एरिया करतो आपण पायर स्क्वेअर, मग डायमीटर दिलेला असेल तर
पाय डी स्क्वेअर बाय 4 करावं लागेल डिवायडेड बाय एल. सो रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू पाय पुढे घेऊया आर इंटू डायमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 4L. हा रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला येणार आहे. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज प्लेस करावे लागतील. ओके, रो इज इक्वल टू पायची व्हॅल्यू ॲज इट इज इंटू रेझिस्टन्स किती दिलेला आहे 50 इंटू डायमीटर किती दिलेला आहे 0.5. 0.5 परंतु ते मिलीमीटरमध्ये आहे. 0.5 इंटू 10⁻³ याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू लेंथ आहे 6. ओके, सो रेझिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू काय होणार बघा, पाय इंटू 50 इंटू 0.5 चा स्क्वेअर 0.25 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻6 डिवायडेड बाय 24. So this calculation is required to be done. Pi into 50 into 0.25 into divided by 24. So this value is coming to be 1.63. 6364 into 10⁻⁻6 ohm meter. So this is the value coming. ओके, पुन्हा एकदा काय मिस्टेक झाली का बघा. लेंथ 6 मीटर आहे, डायमीटर आहे 0.5, रेझिस्टन्स दिलाय 50 ओहम, रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करायचा आहे. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो RA डिवायडेड बाय L. ओके, रेझिस्टिव्हिटी RA डिवायडेड बाय L असतं. अँड देअरफोर R इंटू पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर किंवा पाय इंटू डायमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. 4 डिनॉमिनेटरला जाणार. पाय आर डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4L. पाय रेझिस्टन्स आहे 50, डायमीटर स्क्वेअर म्हणजे 0.5 इंटू 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4L. 4 इंटू लेंथ किती आहे 6 आहे. सो पाय इंटू 50, 0.5 चा स्क्वेअर 0.25, 10⁻³ काय होणार आहे -3 चा स्क्वेअर 10⁻6 डिवायडेड बाय 24. सो 3.142 इंटू 50 इंटू 0.25 डिवायडेड बाय 24. ओके, so this value is coming to be 1.6364 into 10⁻⁻6 as it is into 10⁻⁻6 ओहम मीटर ही रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू येणार आहे. सो दिस इज करेक्ट कॅल्क्युलेशन. ओके, आता कंडक्टिव्हिटी काढायची आहे. कंडक्टिव्हिटी सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी असतं. सो 1 डिवायडेड बाय 1.6364 इंटू 10⁻⁻6. सो कंडक्टिव्हिटी येणार आहे 1 डिवायडेड बाय 1.6364. याची व्हॅल्यू येते 0.6111 आणि 10⁻⁻6 वर गेल्यानंतर 10⁻+6 होणार आहे, किंवा सिग्मा येणार आहे 6.111 इंटू 10⁻5 मीटर पर ओहम. मीटर पर युनिट काय येणार याचं
कंडक्टिव्हिटीचं मीटर डिनॉमिनेटरला जाणार, कारण रेसिप्रोकल आहे ना. 1/ओहम मीटर येणार. 1/ओहम मीटर म्हणजे सिमेन्स पर मीटर असंही लिहिलं जातं. ओके, याचं युनिट काय लिहिलं जातं? सिमेन्स पर मीटर. Siemens per meter. So in this way there is a conductivity. आपले आन्सर आणि हे गिवन आन्सर मॅच होत नाहीयेत, कारण याच्यामध्ये काय असणार आहे? देर मे बी सम प्रॉब्लेम. ओके, जे गिवन इन्फॉर्मेशन जी आहे ती काय असणार आहे? थोडीशी रॉंग असू शकते. Next question is like this. A current 4 ampere flows through automobile headlight. How many electron flows through headlight in a time of 2 hours? ओके, आता करंट किती दिलाय? 4 एम्पियर दिलाय. इथं I इज इक्वल टू 4 एम्पियर आणि टाइम किती दिलेला आहे? 2 आवर्स. 2 आवर्स म्हणजे काय होणार आहे? 2 × 3600 सेकंड्स होणार आहे. म्हणजे किती होणार आहे? 7200 सेकंड. दॅट इज द टाइम. आता आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहित आहे, ॲव्हरेज करंट. वी नो दॅट ॲव्हरेज करंट I इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम असतं. याच्यावरून आपण चार्ज काढू शकतो. Q इज इक्वल टू I × T. I × T. आता करंट माहिती आहे, टाइम माहिती आहे, त्याच्यावरून आपण चार्ज काढू शकतो. म्हणजे 2 आवर्स मध्ये किती चार्ज फ्लो होणार, ही चार्जची व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळू शकेल. ओके, सो Q इज इक्वल टू I किती आहे? 4 × टाइम किती आहे? 7200. सो चार्ज येणार आहे, इथे येते चार्ज किती येणार बघा? 4 × 7200 28800 कुलोम एवढा चार्ज फ्लो होणार आहे 2 आवर्स मध्ये, करंट जर 4 एम्पियर फ्लो होत असेल तर. आता इथे काढायला काय सांगितलंय? हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायला सांगितले. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करायचे? इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स N इज इक्वल टू Q/E असा फॉर्म्युला असतो. म्हणजे Q या चार्ज मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात. ओके, त्याचा फॉर्म्युला कसा काढायचा? N इज इक्वल टू Q/E. सो N इज इक्वल टू चार्ज किती काढलाय आपण? 28800 डिवायडेड बाय E म्हणजे एका इलेक्ट्रॉनवर चार्ज 1.6 × 10⁻⁹. सो N ची व्हॅल्यू येणार आहे 1.8 × 10⁻23. That is the value of N. ओके, N ची व्हॅल्यू एवढी येणार आहे. .8 × 10⁻23. म्हणजे लक्षात आलं का बघा? किती इलेक्ट्रॉन फ्लो होणार हे काढण्यासाठी आपल्याला चार्ज अगोदर माहिती पाहिजे. आणि चार्ज कसा काढलेला आहे? I इज इक्वल टू Q/T असतं. सो Q इज इक्वल टू IT. या फॉर्म्युल्यानं तुम्ही चार्ज काढू शकताय. आता ही व्हॅल्यू कशी आली? 28800 डिवायडेड बाय 1.6 × 10⁻⁻19. हे लॉग टेबल न करू शकताय किंवा डायरेक्टली याला 4 न देखील डिवाइड होऊ शकते. हे बघा, 28800 आणखी एक 0 वाढवतो म्हणजे खाली 16 करता येईल आपल्याला. 10⁻⁻19 वर जाऊन 10⁻+19 होणार. आता 4 न याला डिवाइड होऊ शकते. 4 4s are 16 and 72000. परत 4 ने याला डिवाइड होऊ शकतं. 000 म्हणजे 18,000 × 10⁻⁻19 येणार. 18,000 × 10⁻19 येणार, सॉरी. ओके, म्हणजे 1.8 इंटू किती येणार? 10⁻⁻1.8 × 10⁻⁴ येणार इंटू 10⁻⁹ म्हणजे किती होणार आहे? 1.8 × 10⁻23. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. ओके, नेक्स्ट बघा. द हिटिंग इलेमेंट कनेक्टेड टू 230 व्होल्ट ड्रॉज ए करंट ऑफ 5 एम्पियर. म्हणजे एक हिटिंग इलेमेंट आहे, इथे दिलाय हिटिंग इलेमेंट. याचा पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय? पोटेन्शियल डिफरन्स दिलाय आहे, पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू 230 व्होल्ट आहे. अँड करंट किती दिलेला आहे? करंट इज 5 एम्पियर दिलाय.
डिटरमाइन अमाऊंट ऑफ हीट डिसिपेटेड इन 1 hour. टाइम पण दिलाय, टाइम दिलेला आहे 1 hour. 1 hour म्हणजे किती? 3600 सेकंड. आता हीट जे आहे ती कॅलरीमध्ये काढायची. आता हीट प्रोड्युस्ड इज ऑलवेज इक्वल टू काय असतं? वर्क डन असतं. हीट प्रोड्युस्ड इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? वर्क डन बाय इलेक्ट्रिक करंट असणार आहे. Heat produced is always equal to work done by electric current, and therefore heat produced H is equal to work done by electric current चा फॉर्म्युला आठवतोय का बघा? आपण हे डेरिव्हेशन केलेलं आहे. वर्क डन बाय इलेक्ट्रिक करंट चा फॉर्म्युला आहे phi_t. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू ठेवूया. फी किती आहे? 230. करंट किती आहे? 5 एम्पियर. आणि टाइम किती आहे? 3600 सेकंड्स. ओके, सो हीट प्रोड्युस्ड ची व्हॅल्यू येणार आहे 230 इंटू 5 इंटू 3600. ओके, म्हणजे एवढे येणार आहे 414 आणि त्याच्यावर 40. ओके, आणि याचं युनिट येणार आहे जूल, कारण phi_t हे SI सिस्टम मध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत आणि SI सिस्टम मध्ये वर्क डन किंवा हीटचं युनिट काय असतं? जूल. आता इथं काय दिलंय? 1 जूल इज इक्वल टू 4.2 कॅलरी असतं. बट 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल असतं. कारण इथं व्हॅल्यू दिली बघा, J इज इक्वल टू 4.2 जूल पर कॅलरी. जे हा एक आहे कॉन्स्टंट आहे आणि तो काय सांगतो? कन्व्हर्जन फॅक्टर सांगतो. कशामधला? कॅलरी आणि जूल मधला. तर 1 कॅलरी म्हणजे 4.2 जूल असतं. मग ही कॅलरीमध्ये हीट कन्वर्ट करायची असेल तर काय करावं लागेल? 41440 डिवायडेड बाय 4.2 करावं लागेल. म्हणजे जूलचं काय होणार आहे? कॅलरीमध्ये कन्व्हर्जन होईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 4.2 किंवा 4.18 न डिवाइड करावं लागतं. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ओके, जूलचं हे नेहमी लक्षात ठेवा. जूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, जूल टू कॅलरी, तर 4.2 न डिवाइड करायचं. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 4.2 न डिवाइड करावं लागेल. इथं जूलची व्हॅल्यू आहे, कॅलरीमध्ये व्हॅल्यू पाहिजे आपल्याला आन्सर. सो हीट प्रोड्यूस येणार आहे हीट प्रोड्यूस येणार 985714 985714 कॅलरी. आता हे किलो कॅलरीमध्ये फाइंड आउट करायचं असेल, डेसिमल पॉईंट नाही म्हणजे कुठे आहे? शेवटी आहे. तो डेसिमल पॉईंट जर 3 डिजिटनं लेफ्टला सरकवला तर 985.714 ओके इंटू 10⁻³ होणार ना. डेसिमल पॉईंट लेफ्टला 3 डिजिटनं सरकवला की 10⁻³ होणार. 10⁻³ म्हणजे किलो कॅलरी, असं ते आन्सर येणार आहे. 985.784 किलो कॅलरी एवढी हीट जनरेट होणार आहे. ओके, तर या पद्धतीनं या चॅप्टरवरचा सगळा एक्सरसाइज जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरचा जो काय थेरॉटिकल एक्सरसाइज आहे तो काय करायचा आहे? तुम्ही सगळा करायचा आहे. आपण जे आतापर्यंत सगळी थेअरी शिकवलेली आहे त्याच्यावरून थेरॉटिकल एक्सरसाइज म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर जे काय आहे ते व्यवस्थित कंप्लीट करा. ओके, न्यूमरिकल त्याच्या पाठीमागचे सगळे न्यूमरिकल आपण आता सोडवलेले आहेत आणि अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपला काय होतोय? कंप्लीट होतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर पासून काय करूया? या चॅप्टरवरचे थोडे MCQ आपण सॉल्व्ह करूया. MCQ म्हणजे जेवढा सिलेबस आहे त्याच्यावरचे MCQ, म्हणजे तुम्हाला काय होईल? आणखी याच्यामध्ये थोडंसं चांगल्या प्रकारे नॉलेज येईल. या चॅप्टरचे MCQ आपण नेक्स्ट लेक्चर पासून सॉल्व्ह करणार आहोत. लक्षात येत आहे? काय डाऊट असला तर विचारा.